हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर मला आता ह्या गोष्टीवर हसू रडू काही समजत नाहीये. तर का काय यार, मी सकाळी व्हिडिओ टाकला अशाने असं, तर ते खरंच आहे. पण मी तुम्हाला थोडे ना लगेच सांगा, थोडं तर सस्पेन्स पाहिजेच आहे ना. आता एका बंधनात अडकणार आहे म्हणजे मी तर आता परत माऊ होणार आहे. तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. माऊ होण्याचा आनंद काय असतो तरच माहिती आहे की जो माऊ होणार असतं. बरोबर आहे ना. तर म्हणून मी तो व्हिडिओ टाकला होता. आणि दुसरं कारण म्हणजे हे आपलं आहे एक, सांगा मी लवकरच तुम्हाला. आणि बऱ्याच जणांचे कमेंट्स व्ह्यूजसाठी हे, अरे मग व्ह्यूजसाठी काय करायचं आहे. मी माझी स्टोरी तर सांगत बसले ना तर व्ह्यूज असे येतील असे. पण मला ते नाही करायचं. माझी जी लाईफ आहे ना रोजची हसत खेळत मस्त मजेत, तेच मी दाखवणार आहे. मी माझं कशी लाईफ जगते आणि कसं एन्जॉय करते आणि कसं काय करते मी तेच दाखवणार आहे. मला नाही का दाखवायचं, मला व्ह्यूजसाठी नाही हे करायचं. ठीक आहे, प्रत्येकालाच हे असं आहे. पण असं थोडी आहे ना की त्याच्यावरच माझं सगळं डिपेंड राहिलंय किंवा आहे म्हणून मी व्ह्यूजसाठी कुठं पण काय पण करण म्हणून नाही अजिबात. म्हणून ते नका टेन्शन घेऊ. तर तुम्ही बघा, आज काय करणार आहे. आज आहे धुलीवंदन आणि एका बाईची कमेंट्स आहे, एका ताई. तर ती मेहंदी दाखवण्यासाठी फक्त हातवारे करते किंवा हात दाखवते मेहंदी दाखवण्यासाठी. काय दाखव मेहंदी, मी काय अशी भारी मेहंदी काढली, फक्त एक टिप काढलं बोटं रंगवलं ते. आणि फुल तेवढं भंगार आले ना, काही सांगू पण नाही शकत. मी प्रयत्न करते, शिकते. मला काय करायचं मेहंदी दाखवून. मला कमेंट्स काय एवढे हसले मी दुपारी. पण मस्त आहे, छान वाटलं मला तुम्ही कमेंट्स करताय, माझ्याबद्दल एवढा विचार करताय. आणि माझ्या कॅप्शनने तेवढं तुम्हाला विचार करायला, तेवढं कमेंट्स करायला भाग तरी पडते. म्हणून मला छान वाटते. तसेच छान छान कमेंट्स करत राहा. मी माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहील. आणि आज आहे धुलीवंदन आणि तुम्हाला त्या दिवशी तर म्हणलेलं आहे की मला चिकन खाऊ वाटत नाही आहे, म्हणजे इच्छाच नाही होते. कारण काही इच्छा झाली तर मी जाऊन आणू शकते, खाऊ शकते. पण माझी इच्छाच नाही होते ते चिकन खाण्याची. तर धुलीवंदन आहे, सगळ्या इथं मटण मासे अंडी काय काय नॉनव्हेज असेल, भरपूर सारा एन्जॉय चाललेला असेल धुलीवंदनच्या दिवशी. एकदाच वर्षभराचं आजच्या दिवशी खात असतील चिकन मटण. कारण काय भरपूर म्हणजे एकत्र येऊन, फॅमिली एकत्र येऊन किंवा मित्र मैत्रिणी एकत्र येऊन पार्टी करत असतात आणि धुलीवंदन सेलिब्रेट करत असतात. बरोबर आहे ना. आणि ते करत असतात. तर मी ते नाही करता, मी आज करणार आहे मस्त आपलं गावरान झणझणीत बेसन भाकरी. बेसन लगेच होणार आहे म्हणून भाकरी पण लगेच होणार आहे. तर मी आहे ना आत्ता 6:30 वाजलेले आहेत. माझं 6 वाजता जेवण असतं. पण मी दुपारी काहीतरी एक केलं होतं आणि खाल्लं होतं. तर बटाट्याचा पदार्थ केला होता. तर तुम्ही ओळखू शकला तर कमेंट्समध्ये सांगा की बटाट्याचा पदार्थ मी काय करून खाल्ला असेल. मला व्हिडिओ शूट करायचा भरपूर कंटाळा आला म्हणून मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. आणि माझं हातवारे करून बोलण्याची पद्धत किंवा काय तर तुम्हाला तर सर्व माहीत झालेलं आहे की मी का हातवारेद्वारे करून बोलत असते. आणि माझ्या चुका पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगताय, एकदम भारी आहे, चांगलं आहे. तर त्याच्यातून मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न प्रयत्न करा. नाही बाबा ही आपली चूक झाली आहे, ती सुधारली पाहिजे, असं हे केलं पाहिजे. आणि मी चैनचं पण सांगितलं त्याच्यामध्ये, पण चैनचं कुणी काही बोललंच नाही. भलतेच तुम्ही कमेंट्स करत होता. चैनचं पण सांगा की तुझ्याकडं कसं काय आली बाबा चैन. तुझ्याकडं गेल्या महिन्यामध्ये तर मला जे घरात वस्तू घ्यायची होती ते घ्यायला पाहिजे नव्हते आणि चैन कुठून आली तुझ्याकडं. तुम्हाला प्रश्न पडले नाहीत का? पडलेच असतील, पडायलाच पाहिजे. प्रत्येक प्रश्न हा पडलाच पाहिजे. आणि आता मी मस्त करणार बघा, दुपारी त्याचंच केलं आहे बटाट्याचं केलेलं.
आता एवढ्या तेलामध्ये मी बेसन करून घेते मस्त. बेसन, पिठलं भाकर आणि मस्त झुणका भाकर, पिठलं भाकर, अजून बेसन भाकर, अजून बेसनाला अजून काय अजून नाव असतं मला नक्की, आळण म्हणजे बघा ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसन पदार्थाला किती काय काय गोष्ट बोलतात. पिठलं भाकर, बेसन भाकर, झुणका भाकर आणि आळण कोणाला माहिती आहे बोलतात का सांगा. तर आळण भाकर पण नाही का, आळण बोलतात का तुम्ही मला नक्की सांगा. ते तो कोणाला माहिती आहे का सांगा. कारण काय आम्हाला पण माहीत नव्हतं, पण माझ्या तिकडं आमच्या गावाला आहेत ना त्याचा यूज केला जातो आणि करतात सध्या. जे जुने पुराणे लोक होते ना ते करतात ते. मस्त असं मी वाटून घेते. झुणका भाकर करायचा. मस्त लाल मिरचीचं होणार आहे. आणि हे एक मेन म्हणजे मला ह्याचं एक हसायला आलं. काय म्हणतात त्याला, मला काय बोलायचं होतं यार, विसरून गेले आत्ताच. गप्पा मारता मारता विसरून गेले. काहीतरी मला बोलायचं होतं यार, कधी आठवलं नक्की बोलेन. माझा विचार चालला होता की बघा काय करू. तेवढ्यात मग मला आठवलं आपल्या महाराष्ट्रातली फेमस डिश. आणि आठवलं महाराष्ट्रातली आपली फेमस डिश म्हणला करता येईल बेसन भाकरी. मी करणार आहे बेसन भाकरी. तर त्या दिवशीच आज आपलं बेसन आणलेलं आहे, डाळ भरलेली आहे, बेसन पीठ भरलेलं आहे आणि सर्व काही गोष्टी भरलेल्या आहेत. म्हणून मला जास्त काय भाजीपाला लागत नाही. तर मला हे बोलायचं होतं, अरे जिरं हे वाटलंच नाही. 2 मिनिटं तुम्हाला बोलते मी. आहे ना, आता तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला बरोबर आहे ना, किंवा प्रीती काय बोलले काय नाही पूर्ण व्हिडिओ बघितला. मग तुम्ही मी काहीतरी चांगलं बोललेले ते पण घ्या ना, की बाबा कसं काय. ते कोणीच नाही घेतलं, फक्त हे तर व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नेमकं काय चाललंय काय नाही ते पण समजणार. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघायचा. सावधान ठेवते ना, म्हणजे लगेचच त्याला भाकर लगेच येईल. तर असे जायचे ना, ह्या वर्षी खूप 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 फाटली गेलेली.
टाकून घेते. काय यार व्हिडिओच्या नादात काय होतं. तुमच्याबरोबर बोलले ना पण खरंच छान वाटतं. मला हॅपी होतं. ते गार्डन वगैरे ना असं होत आहे त्याला. कोणत्या गोष्टीला आहे ना स्वतः डोकं चालवलं नाही ते चुकीचा बरोबर आहे. मला खूप अनुभव आलेला आहे. तर काय अनुभव आलेला तुम्हाला मी लगेच सांगते. तर म्हणजे ना त्याचं डोकं चालवलं. मला टमाटा वगैरे नाही आवडत. बेसन वगैरे मी काय टाकलेलं नाही. त्यांना आवडत असेल आपलं साधारण सोपं पद्धतीचं बेसन आहे. आणि एक्स्ट्राचं भाजी मी काय केलं हे आहे का आपलं पडायचं बाई मोबाईल बेसनामध्ये पुदिना टाकला. म्हणजे टाकून तर बघा ट्राय करायला काय हरकत आहे ना. म्हणून पुदिना टाकला. कशाचं काय सगळं बेसन असं खराब झालं काय सांगू शकत नाही. पूर्ण खराब झालं. खाऊ पण वाटलं मला. पण तरी मला तर टाकून कसं द्यायचं म्हणून एक टाईम खाल्लं आणि दुसऱ्या टाईमला टाकून दिलं. कोणत्या गोष्टीला नाही चालवायचं एक्स्ट्रा डोकं मी चालवलं होतं. छान आपला मसाला परतून झालेला आहे. बेसन झालं ते मस्त 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 कधी गॅसवर करणार आहे. आणि मी थोडंसं आहे ना जास्तच करते कारण का माझं बेसन आहे ना सर्वात फेवरेट आहे. सर्वात फेवरेट. मी नॉनव्हेज पण हे करेन भाग टाकून पण बेसन हे नाही करणार टाकून नाही करणार. बेसन खाणार एवढं आणि पहिल्यापासून फेवरेट पहिल्यापासून. आता पाणी आलेलं आहे. मी काय करणार आहे भाकर घालणार आहे आणि हे करणार भांडे घासून घालणार आहे कारण की मी सकाळ धरून भांडे घासलेलेच नाही येते. आता आलेलं आहे पाणी. तर मस्त एक मोठी मोठी भाकरी तळून येते. जेव्हा नंतर एकच करते कारण की मोठी मला भात पण करायचं होतं. म्हणलं पिठलं भात भाकरी म्हणलं परत नको आपलं भाकरीच असेल. अरे यार लाईटच गेली. तर मी कॅमेरा करते बंद. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. बाय.